नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम आपण पाहत आहोत। गेले 4-5 व्हिडिओ मी त्याच्यावर बनवले आहेत की कृती कार्यक्रम म्हणजे नक्की काय, त्याच्या क्षमता आणि त्याचे स्तरनिहाय एक आपण व्हिडिओ पाहिला। त्यानंतर आपण कृती कार्यक्रमामध्ये नक्की काय करायचं आहे, तर कृती आराखडे कशा पद्धतीने काढायचे आहे, त्याचा नवीन पॅटर्न काय आहे किंवा त्याच्यामध्ये कुठले नवीन बदल झालेले आहेत, ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। आणि माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते। आणि मला मनस्वी आनंद होतो की तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होतो। तर चला तर आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच जणांची मागणी होती की खूप कमेंट्स आल्या होत्या की मॅडम गणिताचा सुद्धा दाखवा, त्यामुळे मी गणिताचा हा आपल्या समोर ठेवत आहे। इयत्ता 3री 4थी 5वी साठीचा हा आहे पॅटर्न। वरचं जे आहे हेडिंगचं ते सगळं सेमच येणार, इयत्ता 2री साठी पण तेच येणार, फक्त 2रीच्या क्षमता थोड्या वेगळ्या आहेत, त्यांचे स्तर वेगळे आहेत दिलेले, त्यामुळे इथे मी दाखवते तो 3री 4थी 5वी साठी आहे। तर चला तर पाहूया। तर हा कृती आराखडा जो आहे तो गणिताचा आहे आणि इयत्ता 3री 4थी आणि 5वी साठीचा आहे हा। तर विषय आहे गणित, कौशल्य आहे संख्याज्ञान, ठीक आहे। तर आता हा जो पॅटर्न आहे वरचा, हा इयत्ता 2रीला पण लागू होतो, फक्त हा जो काढते आहे तर हा इयत्ता 3री 4थी आणि 5वी साठीचा आहे, ठीक आहे। कारण 2रीच्या क्षमता थोड्या वेगळ्या आहेत, त्यांचे स्तर थोडेसे वेगळे आहेत। तर विद्यार्थ्याचं नाव, प्राप्त करावयाच्या क्षमतानिहाय स्तर, त्यानंतर अध्ययन अनुभव कृती, त्यानंतर सुलभ कोण आहे, साहित्य, अपेक्षित कालावधी स्तर प्राप्त किंवा अप्राप्त दिनांकासहित, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे जे वरचं पॅटर्न आहे इयत्ता 2रीलाही तेच लागू होते। विद्यार्थी माझे 2च आहेत, त्यामुळे एका पानावर मावलंय। तर जर तुमचे विद्यार्थी जास्त असतील तर मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं की अशा प्रकारे तुम्ही पानं कट करून ते आखून ॲडजस्टमेंट करू शकता, ठीक आहे। तर आता प्राप्त करायचा क्षमता निहाय स्तर की हा विद्यार्थी कुठल्या स्तरावरती आहे, तर आता हा विद्यार्थी आहे 20व्या स्तरावरती संख्याज्ञानाच्या। तर तो स्तर कोणता आहे, तर 0 ते 50 पर्यंतच्या संख्या नाम लिहितो, म्हणजे अक्षरात। तर 50 पर्यंतच्या संख्या ज्या आहे तो अक्षरी लिहितो, ही त्याला क्षमता प्राप्त करायची आहे। त्याने आतापर्यंत 19 स्तर पार केलेले आहेत आणि हे आता प्राप्त करायचं आहे। याच्यासाठी काय अध्ययन अनुभव देणार आहे किंवा कृती देणार आहे, तर ते हे इथे दिलेलं आहे। तर काही अंक कार्ड देऊन तोंडी अंक वदवून घेतात व त्यानंतर सर्वांसमक्ष फळ्यावर लिहिण्यास सांगतात। काही विद्यार्थी त्याला काही नोटा 10च्या, 5च्या, 20च्या, 50च्या, 100च्या, कितीही तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल, नकली नोटा मिळतात ना हल्ली बाजारामध्ये, तर शाळेमध्ये आमच्या भरपूर ते मिळालेलं आहे आधीच्या शैक्षणिक साहित्य संचामध्ये। तर याच्या ज्या नोटा आहेत त्या त्याला देऊन किती रुपये झाले त्याचे नाव त्यात ठरवलेल्या एका विद्यार्थ्याने फळ्यावर अंकी आणि अक्षरी लिहून दाखवावे, म्हणजे त्याला ते पैसे द्यावेत आणि त्याने मोजून त्याच्या अंकात आणि अक्षरात फळ्यावर सगळ्यांच्या समक्ष लिहून दाखवायचं आहे। वेगवेगळ्या वस्तू या विद्यार्थ्यांना देऊन त्या मोजण्यास सांगून त्या अक्षरात लिहिण्यास सांगतात। त्यानंतर च्या रांगेतील 14 खडीतील अक्षर वापरून संख्या अक्षरात लिहा, असं आपण वेगवेगळ्या टाईपच्या अक्षरामधलं सुद्धा त्याला देऊ शकतो। तर आता बघा 4, 14, 24, 34, 40 आणि 44 दिलेत मी। तर हे त्याला लिहायला सांगायचं आहे अंकात, अक्षरात। अंकाच्या तक्त्यातील त्याचे अक्षरी वाचन घेतात। अंकांचा तक्ता, अंकलिपी असते वर्गामध्ये आपल्या, तर आपल्या वर्गात अंकलिपी असते, तर आपण त्याचं वाचन करून घ्यायचं आहे, तो सराव महत्त्वाचाच असतो। दिलेल्या अंकापुढे 1 अंक लावून त्याचे अक्षरी लेखन करा। तर उदाहरणार्थ 3, तर 3च्या पुढे 2 लावले तर 32 झाले वगैरे असे। तर याच्यामध्ये आपण
मुलं जास्तीत जास्त 19, 29, 19 अशा याच्यात पण चुकतात. तर त्याच्यासाठी पण वेगळी पद्धत आहे जी की मी वापरते. ते 9व्या घराचं नाव 19 आहे, मग सगळे 19 आणि मग गोंधळ होतो एकच नाव असल्यामुळे. त्यामुळे पुढची जी संख्या असते ती त्याच्या मागे लावली जाते, तिचं नाव त्याच्या मागे लावलं जातं. जसं 49 आणि म्हणजे 50च्या वरची संख्या, आधीची संख्या. 29 म्हणजे 30च्या आधीची संख्या. तर अशा प्रकारे तो पण एक कन्सेप्ट आहे जो की मी इथे घेते. तर तो पण याच्यात लिहिला नाही मी इथे, ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण जसं पाहिजे तसं घेऊ शकता. अध्यापक आहेत, वर्ग शिक्षक आणि वर्गमित्र. त्यानंतर साहित्य का वापरलं आहे तर बिया, काड्या, दगड, मणी इत्यादी वस्तू, अंक कार्ड्स, गणित अध्ययन समृद्धी साहित्य पेटीचा वापर केलेला आहे. अक्षर कार्ड्स आहेत, मणिमाळा आहेत, नाणी व नोटा आहेत, जादूचा पिटारा, नाणी व नोटा आहेत, जादूचा पिटारा आहे. त्यानंतर पूरक शैक्षणिक साहित्य संच जे आता आलेले शाळेमध्ये पेट्या. त्यानंतर अपेक्षित कालावधी आहे 5 मार्चला परीक्षा झाली होती, तर 6 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 त्याच्या तारखा इथे नमूद केल्या आहेत. तारखा का नमूद कराव्या मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलेलं आहे. त्यानंतर ही जे त्यानंतर त्याची जी स्तरनिश्चिती केली होती तर ती स्तरनिश्चिती या तारखेला केली होती मी, आणि त्याच्यामध्ये तो अप्राप्त त्याला झालेली आहे. तो स्तर अजून प्राप्त झालेला नाही आहे, तर इथे अप्राप्त आहे, ठीक आहे. आणि 2 विद्यार्थी होते, हा पण एक विद्यार्थी, हा पण एक विद्यार्थी, त्याच स्तरावर होते. त्यामुळे त्यांचं एकत्रितपणे काढलेलं आहे सगळं. आणि मागच्या वेळेस तो अप्राप्त झाला, तर मागच्या वेळेस तो अप्राप्त झाला. त्यामुळे जे इथे मी कंटिन्यू लिहिलेलं आहे की 21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत त्याचं हेच कंटिन्यू मी घेणार आहे. तर ते इथेच मी नमूद केलं, त्याचा दुसरा आराखडा काढण्यापेक्षा, कारण तेवढाच वेळ वाचतो आपला. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारूनही लिहू शकता, कारण तेवढाच तुमचा वेळ वाचेल. मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.